لن تنالوا البر حتى تنفقوا مما تحبون وما تنفقوا من شيء فإن الله به عليم. तुम्ही पुण्याला पोचू शकत नाही जोपर्यंत आपल्या त्या वस्तू अल्लाहच्या मार्गात खर्च करत नाही ज्यांना तुम्ही प्रिय ठेवता, आणि जे काही तुम्ही खर्च कराल अल्लाह त्यापासून अनभिज्ञ असणार नाही. كل الطعام كان حلا لبني إسرائيل إلا ما حرم إسرائيل على نفسه من قبل أن تنزل التوراة قل فأتوا بالتوراة فاتلوها إن كنتم صادقين. खाण्याच्या या सर्व वस्तू ज्या मुहम्मदी धर्म कायद्यात हलाल आहेत, बनी इस्रायल करता देखील हलाल होत्या. तथापि काही वस्तू अशा होत्या ज्यांना तौरात उतरण्यापूर्वी इस्रायल हजरत याकूब अलैहिस्सलामनं स्वतःहून आपल्याकरता हराम मानल्या होत्या. त्यांना सांगा, जर तुम्ही आपल्या आक्षेपात खरे असाल तर आणा तौरात आणि प्रस्तुत करा त्यातील एखादं उदाहरण. فمن افترى على الله الكذب من بعد ذلك فأولئك هم الظالمون. यानंतर देखील जे लोक आपल्या रचलेल्या खोट्या गोष्टींचा संबंध अल्लाहशी जोडत राहतील तेच वास्तविकपणे जालिम आहेत. قل صدق الله فاتبعوا ملة إبراهيم حنيفا وما كان من المشركين. सांगा, अल्लाहने जे काही फरमावलं आहे ते सत्य फरमावलं आहे. तुम्हाला एकाग्र होऊन इब्राहिम अलैहिस्सलामच्या पद्धतीचं अनुकरण करावयाच हवं, आणि इब्राहिम अलैहिस्सलाम मुश्रिकान बहुदेववादीपैकी नव्हता. إن أول بيت وضع للناس للذي ببكة مباركا وهدى للعالمين. संशय, सर्वप्रथम उपासनास्थळ जे मानवाकरता बांधण्यात आले ते तेच आहे जे मक्का शहरी विद्यमान आहे. त्याला मांगल्य आणि समृद्धी दिली गेली होती आणि सर्व जगवासियांकरता मार्गदर्शनाचं केंद्र बनवलं गेलं होतं. فيه آيات بينات مقام إبراهيم ومن دخله كان آمنا ولله على الناس حج البيت من استطاع إليه سبيلا ومن كفر فإن الله غني عن العالمين. त्यात उघड निशाणे आहेत. इब्राहिम अलैहिस्सलामचे प्रार्थनास्थान आहे आणि त्याची अवस्था अशी आहे की जो त्यात दाखल झाला सुरक्षित झाला. लोकांवर अल्लाहचा हा हक्क आहे की जो या गृहापर्यंत पोचायची ऐपत बाळगतो त्यानं त्याचा हज करावा, आणि जो कोणी या आदेशाचं पालन करण्यास नकार देईल त्यानं समजून असावं की अल्लाह सकल जगवासियांपासून निरपेक्ष आहे. قل يا أهل الكتاب لم تكفرون بآيات الله والله شهيد على ما تعملون. सांगा, हे ग्रंथधारकांनो, तुम्ही अल्लाहच्या गोष्टी मान्य करण्यास का नकार देता? ज्या कारवाया तुम्ही करत आहात अल्लाह सर्व काही पाहत आहे. قل يا أهل الكتاب لم تصدون عن سبيل الله من آمن تبغونها عوجا وأنتم شهداء وما الله بغافل عما تعملون. सांगा, हे ग्रंथधारकांनो, हे काय तुमचं वर्तन आहे की जो अल्लाहच्या गोष्टी मान्य करतो त्याला देखील तुम्ही अल्लाहच्या मार्गापासून रोखता आणि इच्छिता की त्यानं वक्र मार्गानं अनुसरण करावं. वस्तुतः तुम्ही स्वतः तो सरळ मार्गी असण्याबद्दल साक्षी आहात. तुमच्या कारवायापासून अल्लाह गाफील नाही. يا أيها الذين آمنوا إن تطيعوا فريقا من الذين أوتوا الكتاب يردوكم بعد إيمانكم كافرين. हे इमानवाल्यांनो, जर तुम्ही या ग्रंथधारकांपैकी एका गटाची गोष्ट मान्य केली तर हे तुम्हाला इमानकडून पुन्हा कुफ्रकडे परत नेतील. وكيف تكفرون وأنتم تتلى عليكم آيات الله وفيكم رسوله ومن يعتصم بالله فقد هدي إلى صراط مستقيم. त्यासाठी कुफ्रकडे वळण्याचा आता काय वाव उरला आहे जेव्हा तुम्हाला अल्लाहच्या आयती ऐकवल्या जात आहेत आणि तुमच्या दरम्यान त्याचा पैगंबर उपस्थित आहे. जो अल्लाहची कास भक्कमपणे धरेल त्याला निश्चितच सरळ मार्ग मिळेल.
يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون. हे इमानवाल्यांनो, अल्लाहचा भय बाळगा जसा त्याचे भय बाळगण्याचा हक्क आहे. तुम्हाला मृत्यू येऊ नये परंतु या स्थितीत की तुम्ही मुस्लिम असावं. واعتصموا بحبل الله جميعا ولا تفرقوا واذكروا نعمة الله عليكم إذ كنتم أعداء فألف بين قلوبكم فأصبحتم بنعمته إخوانا وكنتم على شفا حفرة من النار فأنقذكم منها كذلك يبين الله لكم آياته لعلكم تهتدون. सर्वजण मिळून अल्लाहच्या दोरीला घट्ट धरून असा आणि आपसात फाटाफूट होऊ देऊ नका. अल्लाहच्या त्या उपकाराची आठवण ठेवा जो त्यानं तुम्हावर केला आहे. तुम्ही एक दुसऱ्याचे शत्रू होता, त्यानं तुमची हृदय सांधलीत आणि त्याच्या मेहरबानी आणि कृपेनं तुम्ही भाऊभाऊ बनलात. तुम्ही अग्नीनं भरलेल्या एका खड्ड्याच्या तोंडावर उभे होता. अल्लाहनं तुम्हाला त्यापासून वाचवलं. अशा प्रकारे अल्लाह आपल्या निशाण्या तुमच्या समोर प्रकाशित करतो. कदाचित या चिन्हायोगे तुम्हाला आपल्या कल्याणाचा सरळ मार्ग दिसावा. وَلْتَكُنْ مِنْكُمْ أُمَّةٌ يَدْعُونَ إِلَى الْخَيْرِ وَيَأْمُرُونَ بِالْمَعْرُوفِ وَيَنْهَوْنَ عَنِ الْمُنْكَرِ وَأُولَئِكَ هُمُ الْمُفْلِحُونَ. तुम्हामध्ये काही लोक तर असे अवश्य असावेत ज्यांनी पुण्याचं आवाहन करावं, चांगुलपणाचा आदेश द्यावा आणि बुराईपासून रोखत राहावं. जे लोक हे कार्य करतील तेच सफल होतील. ولا تكونوا كالذين تفرقوا واختلفوا من بعد ما جاءهم البينات وأولئك لهم عذاب عظيم. त्यावेळी तुम्ही त्या लोकांसारखे होऊ नये जे गटागटात विभागले गेले आणि उघड उघड स्पष्ट सूचना मिळाल्यानंतर पुन्हा मतभेदात गुरफटले. ज्यांनी हे वर्तन अवलंबलं ते त्या दिवशी कठोर शिक्षा भोगतील. يوم تبيض وجوه وتسود وجوه فأما الذين اسودت وجوههم أكفرتم بعد إيمانكم فذوقوا العذاب بما كنتم تكفرون. काही जण उज्ज्वलमुखी असतील आणि काहींचे चेहरे काळे पडतील. ज्यांचे चेहरे काळवंतील त्यांना सांगण्यात येईल की इमान रूपी देणगी मिळाल्यानंतर देखील तुम्ही काफिरप्रमाणे वर्तन अवलंबलं. बरं तर आता या कृतज्ञतेच्या मोबदल्यात प्रकोपाचा आस्वाद घ्या. وَأَمَّا الَّذِينَ ابْيَضَّتْ وُجُوهُهُمْ فَفِي رَحْمَةِ اللَّهِ هُمْ فِيهَا خَالِدُونَ. ते लोक ज्यांचे चेहरे तेजपुंज असतील तर त्यांना अल्लाहच्या कृपाछत्राखाली जागा मिळेल आणि ते सदैव त्याच अवस्थेत राहतील. تِلْكَ آيَاتُ اللَّهِ نَتْلُوهَا عَلَيْكَ بِالْحَقِّ وَمَا اللَّهُ يُرِيدُ ظُلْمًا لِلْعَالَمِينَ. हे अल्लाहचे आदेश आहेत जे आम्ही तुम्हाला ठीक ठीक ऐकवत आहोत, कारण अल्लाह जगवासियांवर जुलूम करण्याचा कोणताही इरादा बाळगत नाही. وَلِلَّهِ مَا فِي السَّمَاوَاتِ وَمَا فِي الْأَرْضِ وَإِلَى اللَّهِ تُرْجَعُ الْأُمُورُ. पृथ्वी आणि आकाशातील साऱ्या वस्तूंचा मालक अल्लाह आहे आणि सर्व व्यवहार अल्लाहच्या हुजुरात सादर होतात. كنتم خير أمة أخرجت للناس تأمرون بالمعروف وتنهون عن المنكر وتؤمنون بالله ولو آمن أهل الكتاب لكان خيرا لهم منهم المؤمنون وأكثرهم الفاسقون. आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला मानवांच्या मार्गदर्शन आणि सुधारणेकरता मैदानात आणलं गेलं आहे. तुम्ही नेकीचा आदेश देता आणि दुष्टतेपासून रोखता आणि अल्लाहवर इमान बाळगता. यात ग्रंथधारकांनी इमान आणलं असतं तर ते त्यांच्याच करिता बेहतर होतं. यांच्यात जरी काही लोक इमानवाले देखील आढळतात तरी त्यांचे बहुतेक लोक अवैज्ञा करणारे आहेत. لن يضروكم إلا أذى وإن يقاتلوكم يولوكم الأدبار ثم لا ينصرون. हे तुमचे काही वाईट करू शकत नाही, जास्तीत जास्त फक्त थोडा त्रास देऊ शकतात. ضربت عليهم الذلة أينما ثقفوا إلا بحبل من الله وحبل من الناس وباءوا بغضب من الله
وضربت عليهم المسكنة ذلك بأنهم كانوا يكفرون بآيات الله ويقتلون الأنبياء بغير حق ذلك بما عصوا وكانوا يعتدون. जर तुमच्याशी हे लढले तर लढाईत पाठ दाखवतील, मग असे लाचार होतील की यांना कुठूनही सहाय्य मिळणार नाही. हे जेथे कोठे आढळले यांच्यावर अपमानाचा माराच झाला. कोठे अल्लाहच्या हमीनं अथवा मानवांच्या हमीनं आश्रय मिळाला तर ही गोष्ट वेगळी आहे. हे अल्लाहच्या प्रकोपात वेढले गेले आहेत. यांच्यावर लाचारी आणि पराधीनता लादली गेली आहे. हे सर्व काही केवळ या कारणास्तव घडलं आहे की हे अल्लाहच्या आयतींचा इन्कार करत राहिले आणि यांनी प्रेषितांची नाहक हत्या केली. ही त्यांच्या अवज्ञा आणि अतिरेकाची परिणिती आहे. ليسوا سواء من أهل الكتاب أمة قائمة يتلون آيات الله آناء الليل وهم يسجدون. परंतु सर्वच ग्रंथधारक सारखे नाहीत. यांच्यामध्ये काही लोक असे देखील आहेत जे सरळ मार्गावर कायम आहेत, रात्री अल्लाहच्या आयतींचं पठण करतात आणि त्याच्यापुढे सजदा करत असतात. يؤمنون بالله واليوم الآخر ويأمرون بالمعروف وينهون عن المنكر ويسارعون في الخيرات وأولئك من الصالحين. अल्लाह आणि आखिरातच्या दिनावर ईमान बाळगतात, नेकीचा आदेश देतात आणि दुष्टाईपासून रोखतात आणि पुण्य कार्यात कार्यशील असतात. हे सदाचारी लोक आहेत. وما يفعلوا من خير فلن يكفروه والله عليم بالمتقين. आणि जे पुण्य कार्य हे करतील त्याची अवहेलना केली जाणार नाही. अल्लाह भिवून वागणाऱ्या लोकांना चांगलंच ओळखतो. إن الذين كفروا لن تغني عنهم أموالهم ولا أولادهم من الله شيئا وأولئك أصحاب النار هم فيها خالدون. उरले ते लोक ज्यांनी कुफरचं वर्तन अंगीकारलं तर अल्लाहच्या विरोधात त्यांना त्यांची संपत्ती ही काहीच उपयोगी पडणार नाही की त्यांची संतती. ते तर अग्नीत जाणारे लोक आहेत आणि अग्नीतच सदैव राहतील. مثل ما ينفقون في هذه الحياة الدنيا كمثل ريح فيها صر أصابت حرث قوم ظلموا أنفسهم فأهلكت وما ظلمهم الله ولكن أنفسهم يظلمون. ते काही ते आपल्या या ऐहिक जीवनात खर्च करत आहेत त्याचं उदाहरण त्या वाऱ्यासारखं आहे ज्याच्यात गारठा असावा आणि तो त्या लोकांच्या शेतीवरून व्हावा ज्यांनी आपण स्वतःवर जुलूम केला आहे आणि तिचा नाश करून टाकावा. अल्लाहनं यांच्यावर जुलूम केला नाही, खरं म्हणजे हे स्वतःच आपल्यावर जुलूम करत आहेत. يا أيها الذين آمنوا لا تتخذوا بطانة من دونكم لا يألونكم خبالا ودوا ما عنتم قد بدت البغضاء من أفواههم وما تخفي صدورهم أكبر قد بينا لكم الآيات إن كنتم تعقلون. हे इमानवाल्यांनो, आपल्या जमातच्या लोकांशिवाय इतरांना आपले मर्मत्य बनवू नका. ते तुमच्या वाईटाच्या कोणत्याही संधीचा फायदा घेण्यात कसूर करत नाहीत. तुम्हाला ज्या गोष्टीपासून हानी पोहोचेल तीच गोष्ट त्यांना प्रिय आहे. त्यांच्या मनातील द्वेष त्यांच्या तोंडातून बाहेर पडतो आणि जे काही त्यांनी आपल्या उरात लपवून ठेवलं आहे ते याच्यापेक्षाही अधिक तीव्र आहे. आम्ही तुम्हाला अगदी स्पष्ट सूचना देऊन टाकल्या आहेत. जर तुम्ही बुद्धी बाळगत असाल तर यांच्याशी संबंध ठेवण्यात सावधगिरी बाळगाल. ها أنتم أولئك تحبونهم ولا يحبونكم وتؤمنون بالكتاب كله وإذا لقوكم قالوا آمنا وإذا خلوا عضوا عليكم الأنامل من الغيظ قل موتوا بغيظكم إن الله عليم بذات الصدور. तुम्ही त्यांच्याशी प्रेम राखता परंतु ते तुमच्याशी प्रेम राखत नाहीत. खरं पाहता तुम्ही सर्व दिव्य ग्रंथांना मानता. जेव्हा ते तुम्हाला भेटतात तेव्हा ते म्हणतात की आम्ही देखील तुमच्या पैगंबराला आणि तुमच्या ग्रंथाला मानला आहे. पण जेव्हा ते वेगळे होतात तेव्हा तुमच्या विरुद्ध त्यांच्या क्रोधाची अशी स्थिती असते की ते आपली बोटं चावू लागतात. त्यांना सांगा की आपल्या क्रोधाग्नीत स्वतः जळून मरा. अल्लाह मनात लपलेली रहस्य देखील जाणतो.
إن تمسسكم حسنة تسؤهم وإن تصبكم سيئة يفرحوا بها وإن تصبروا وتتقوا لا يضركم كيدهم شيئا إن الله بما يعملون محيط. तुमचं भलं होतं तेव्हा यांना वाईट वाटतं आणि तुमच्यावर एखादं संकट येतं तर हे आनंदित होतात. परंतु यांची कोणतीही कृती तुमच्या विरुद्ध परिणामकारक ठरू शकत नाही. परंतु अट अशी की तुम्ही संयम दाखवावं आणि अल्लाहचं भय बाळगून कार्य करत राहावं. जे काही हे करत आहेत त्यावर अल्लाह प्रभावी आहे. وَإِذْ غَدَوْتَ مِنْ أَهْلِكَ تُبَوِّئُ الْمُؤْمِنِينَ مَقَاعِدَ لِلْقِتَالِ وَاللَّهُ سَمِيعٌ عَلِيمٌ. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमानांच्या समोर त्या प्रसंगाचा उल्लेख करा जेव्हा तुम्ही प्रातःकाळी आपल्या घरातून निघाला होता आणि ओहदच्या मैदानात मुसलमानांना युद्धासाठी ठिकठिकाणी नेमत होता. अल्लाह सर्व गोष्टी ऐकतो आणि तो अत्याधिक माहिती राखणारा आहे. إذ هم الطائفتان منكم أن تفشلا والله وليهما وعلى الله فليتوكل المؤمنون. स्मरण करा जेव्हा तुमच्यापैकी 2 गट भ्याडपणा दर्शवण्यास तत्पर झाले होते. वास्तविक पाहता अल्लाह त्यांच्या मदतीसाठी मौजूद होता आणि इमानधारकांनी अल्लाहवरच भिस्त ठेवली पाहिजे. وَلَقَدْ نَصَرَكُمُ اللَّهُ بِبَدْرٍ وَأَنْتُمْ أَذِلَّةٌ فَاتَّقُوا اللَّهَ لَعَلَّكُمْ تَشْكُرُونَ. बरं यापूर्वी बदरच्या युद्धात अल्लाहनं तुम्हाला मदत केली होती. खरं पाहता त्यावेळी तुम्ही फार दुर्बल होता म्हणून तुम्हाला हवं की अल्लाहच्या कृतज्ञतेपासून दूर राहावं. आशा आहे की तुम्ही आता कृतज्ञ बनाल. إذ تقول للمؤمنين ألن يكفيكم أن يمدكم ربكم ب3,000 من الملائكة منزلين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम स्मरण करा जेव्हा तुम्ही इमानधारकांना सांगत होता काय तुमच्यासाठी ही गोष्ट पुरेशी नाही की अल्लाहनं 3,000 फरिश्ते उतरून तुमची मदत करावी. بلى إن تصبروا وتتقوا ويأتوكم من فورهم هذا يمددكم ربكم ب5,000 من الملائكة مسومين. निसंशय जर तुम्ही संयम दाखवला आणि अल्लाहचं भय बाळगून काम केलं तर ज्या क्षणी शत्रू तुमच्यावर चाल करून येतील त्याच क्षणी तुमचा रब 3,000च नव्हे 5,000 चिन्हांकित फरिश्त्यांद्वारे तुम्हाला मदत करील. وما جعله الله إلا بشرى لكم ولتطمئن قلوبكم به وما النصر إلا من عند الله العزيز الحكيم. ही गोष्ट अल्लाहनं तुम्हाला या कारणास्तव सांगितली आहे की तुम्ही खुश व्हावं आणि तुमची हृदय संतुष्ट व्हावीत. विजय आणि सहाय्य जे काही आहे ते अल्लाहकडूनच आहे जो अत्यंत शक्तिमान बुद्धिमान आणि द्रष्टा आहे. ليقطع طرفا من الذين كفروا أو يكبتهم فينقلبوا خائبين. आणि ही मदत तुम्हाला तो यासाठी देईल जेणेकरून कुफरच्या मार्गावर चालणाऱ्यांची एक बाजू तोडून टाकावी अथवा त्यांचा असा अपमानजनक पराभव करावा की त्यांनी विफलतेनं परास्त व्हावं. ليس لك من الأمر شيء أو يتوب عليهم أو يعذبهم فإنهم ظالمون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निर्णयाच्या अधिकारात तुमचा कोणताही वाटा नाही. अल्लाहला अधिकार आहे हवं तर त्यांना माफ करावं हवं तर त्यांना शिक्षा करावी कारण ते जालिम आहेत. ولله ما في السماوات وما في الأرض يغفر لمن يشاء ويعذب من يشاء والله غفور رحيم. पृथ्वी आणि आकाशात जे काही आहे त्याचा मालक अल्लाह आहे. हवं त्याला त्यानं क्षमा करावी आणि हवं त्याला यातना द्यावी. तो माफ करणारा आणि परम दयाळू आहे. يا أيها الذين آمنوا لا تأكلوا الربا أضعافا مضاعفة واتقوا الله لعلكم تفلحون. हे इमानवाल्यांनो हे वाढतं आणि चढतं व्याज खाण्याचं सोडून द्या आणि अल्लाहचं भय बाळगा. आशा आहे की सफल व्हाल. واتقوا النار التي أعدت للكافرين. त्या आगीपासून स्वतःचा बचाव करा जी काफिरांकरता तयार केली गेली आहे. وأطيعوا الله والرسول لعلكم ترحمون. अल्लाह आणि पैगंबरांची आज्ञा पालन करा अपेक्षित आहे की तुम्हावर दया केली जाईल.
وسارعوا إلى مغفرة من ربكم وجنة عرضها السماوات والأرض أعدت للمتقين. त्या मार्गावर धावत चला जो तुमच्या पालनकर्त्याची क्षमा आणि त्या जन्नतकडे जातो जिचा विस्तार पृथ्वी आणि आकाशांच्या सारखा आहे आणि ती त्या ईशप्रिय लोकांसाठी तयार केली गेली आहे. الذين ينفقون في السراء والضراء والكاظمين الغيظ والعافين عن الناس والله يحب المحسنين. ते कोणत्याही स्थितीत आपली संपत्ती खर्च करतात, मग ते बिकट स्थितीत असोत अथवा चांगल्या स्थितीत. जे राग देऊन टाकतात आणि दुसऱ्यांचे अपराध माफ करतात असले नेक लोक अल्लाहला अतिशय प्रिय आहेत. والذين إذا فعلوا فاحشة أو ظلموا أنفسهم ذكروا الله فاستغفروا لذنوبهم ومن يغفر الذنوب إلا الله ولم يصروا على ما فعلوا وهم يعلمون. आणि ज्यांची स्थिती अशी आहे की जर त्यांच्याकडून एखादं अश्लील काम घडण्यास किंवा एखादा गुन्हा करून त्यांनी स्वतःवर जुलूम केल्यास आम्हाला लगेच अल्लाहचं स्मरण होतं आणि ते त्याच्याकडे आपल्या अपराधांची क्षमा याचना करतात, कारण अल्लाशिवाय इतर कोण आहे जो गुन्हा माफ करू शकतो आणि ते समजून उमजून आपल्या केलेल्यावर आग्रह धरत नाहीत. أولئك جزاؤهم مغفرة من ربهم وجنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها ونعم أجر العاملين. अशा लोकांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्याजवळ असा आहे की तो त्यांना माफ करेल आणि अशा बागात त्यांना दाखल करेल ज्यांच्या खाली कालवे वाहत असतील आणि तेथे ते सदैव राहतील. किती छान मोबदला आहे सत्कृत्य करणाऱ्यांसाठी. قد خلت من قبلكم سنن فسيروا في الأرض فانظروا كيف كان عاقبة المكذبين. तुमच्यापूर्वी अनेक कालचक्र लोटले आहेत. पृथ्वीवर फेरफटका मारून पहा की त्या लोकांचा शेवट कसा झाला ज्यांनी अल्लाहच्या आज्ञा आणि आदेशांना खोटं लेखलं. هذا بيان للناس وهدى وموعظة للمتقين. हे लोकांसाठी एक स्पष्ट आणि उघड तंबी आहे आणि जे अल्लाहचं भय बाळगतात त्यांच्याकरता मार्गदर्शन आणि उपदेश. ولا تهنوا ولا تحزنوا وأنتم الأعلون إن كنتم مؤمنين. वैफल्यग्रस्त होऊ नका, दुःखी होऊ नका. तुम्हीच वरचढ ठराल जर तुम्ही इमानधारक असाल. إن يمسسكم قرح فقد مس القوم قرح مثله وتلك الأيام نداولها بين الناس وليعلم الله الذين آمنوا ويتخذ منكم شهداء والله لا يحب الظالمين. यावेळी जरी तुम्हाला आघात पोचला आहे तरी यापूर्वी असाच आघात तुमच्या विरोधी पक्षाला देखील पोचला आहे. हे तर कालचक्र आहेत ज्यांना आम्ही लोकांदरम्यान भ्रमण करवत असतो. तुमच्यावर ही वेळ अशासाठी आणली गेली की अल्लाह हे पाहू इच्छित होता की खरोखर तुमच्यात खरे इमानधारक कोण आहेत आणि त्या लोकांना वेगळं करू इच्छित होता जे खरोखर रास्त मार्गाचे साक्षीदार आहेत, कारण जालिम लोक अल्लाहला अप्रिय आहेत. وَلِيُمَحِّصَ اللَّهُ الَّذِينَ آمَنُوا وَيَمْحَقَ الْكَافِرِينَ. आणि तो या परीक्षेद्वारे इमानधारकांना वेगळं करून काफिरांना वठणीवर आणू इच्छित होता. أَمْ حَسِبْتُمْ أَن تَدْخُلُوا الْجَنَّةَ وَلَمَّا يَعْلَمِ اللَّهُ الَّذِينَ جَاهَدُوا مِنكُمْ وَيَعْلَمَ الصَّابِرِينَ. तुम्ही अशी समजूत करून घेतली आहे काय की सहजपणे जन्नतमध्ये दाखल व्हाल? वास्तविक पाहता अल्लाहने अद्याप हे पाहिलेलंच नाही की तुम्हापैकी ते कोण लोक आहेत जे त्याच्या मार्गात प्राणपणाला लावणारे आणि त्याच्यासाठी संयम बाळगणारे आहेत. وَلَقَدْ كُنْتُمْ تَمَنَّوْنَ الْمَوْتَ مِنْ قَبْلِ أَنْ تَلْقَوْهُ فَقَدْ رَأَيْتُمُوهُ وَأَنْتُمْ تَنْظُرُونَ. तुम्ही तर मृत्यूची इच्छा करत होता, पण ही त्यावेळीची गोष्ट होती जेव्हा मृत्यू समोर आलेला नव्हता. तर घ्या, तो तुमच्या समोर आलेला आहे आणि तुम्ही त्याला डोळ्यानं पाहिलं.
وما محمد إلا رسول قد خلت من قبله الرسل أفإن مات أو قتل انقلبتم على أعقابكم ومن ينقلب على عقبيه فلن يضر الله شيئا وسيجزي الله الشاكرين. मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम याशिवाय काही नाहीत की ते केवळ एक प्रेषित आहेत. त्यांच्यापूर्वी इतर प्रेषित देखील होऊन गेले आहेत. मग काय जर ते मरण पावले अथवा त्यांना ठार केलं गेलं तर तुम्ही लोक मागच्या पावली परताल? लक्षात ठेवा, जो परत फिरेल तो अल्लाहचं काही नुकसान करणार नाही, परंतु जे अल्लाहचे कृतज्ञ दास बनून राहतील तो त्यांना त्याचा मोबदला देईल. وما كان لنفس أن تموت إلا بإذن الله كتابا مؤجلا ومن يرد ثواب الدنيا نؤته منها ومن يرد ثواب الآخرة نؤته منها وسنجزي الشاكرين. कोणताही सजीव अल्लाहच्या आज्ञेशिवाय मरू शकत नाही. मृत्यूची घटका तर लिहिली गेली आहे. जो कोणी ऐहिक लाभाच्या इराद्यानं कार्य करेल त्याला आम्ही जगातूनच देऊ आणि जो कोणी परलोकातील लाभाच्या इराद्याने कार्य करेल त्याला परलोकात लाभ मिळेल आणि कृतज्ञता दाखवणाऱ्यांना आम्ही त्याचा मोबदला अवश्य देऊ. وكأين من نبي قاتل معه ربيون كثير فما وهنوا لما أصابهم في سبيل الله وما ضعفوا وما استكانوا والله يحب الصابرين. यापूर्वी कित्येक नबी असे होऊन गेले आहेत ज्यांच्याशी मिळून असंख्य ईशभक्तांनी युद्ध केलं. अल्लाहच्या मार्गात जी संकट त्यांच्यावर कोसळली त्यामुळे ते भग्न हृदयी झाले नाहीत. त्यांनी दुबळेपणा दाखवला नाही. ते असत्यापुढे नतमस्तक झाले नाही. अशा संयमी लोकांना अल्लाह पसंत करतो. وما كان قولهم إلا أن قالوا ربنا اغفر لنا ذنوبنا وإسرافنا في أمرنا وثبت أقدامنا وانصرنا على القوم الكافرين. त्यांची प्रार्थना केवळ हीच होती की हे आमच्या पालनकर्त्या, आमच्या चुका, आमच्या उणीवांबद्दल क्षमा कर. आमच्या कार्यात तुझ्या मर्यादांचं जे काही उल्लंघन झालं ते माफ कर. आमचे पाय स्थिर कर आणि काफिरांविरुद्ध आम्हाला मदत कर. فآتاهم الله ثواب الدنيا وحسن ثواب الآخرة والله يحب المحسنين. तर ते शेवटी अल्लाहनं त्यांना जगातील लाभ देखील दिले आणि त्याहून श्रेष्ठ तर परलोकातील लाभ देखील प्रदान केले. अल्लाहला असे सत्कर्मी लोक पसंत आहेत. يا أيها الذين آمنوا إن تطيعوا الذين كفروا يردوكم على أعقابكم فتنقلبوا خاسرين. हे इमानवाल्यांनो, जर तुम्ही त्या लोकांच्या इशाऱ्यावर चालू लागला ज्यांनी कुफ्रच्या मार्गावर अवलंब केला आहे तर ते तुम्हाला परत फिरून नेतील आणि तुम्ही विफल व्हाल. بل الله مولاكم وهو خير الناصرين. त्यांच्या गोष्टी चूक आहेत. सत्य असं आहे की अल्लाह तुमचा पाठीराखा आणि सहाय्यक आहे आणि तो सर्वोत्तम सहाय्य करणारा आहे. سنلقي في قلوب الذين كفروا الرعب بما أشركوا بالله ما لم ينزل به سلطانا ومأواهم النار وبئس مثوى الظالمين. ती वेळ येणार आहे जेव्हा आम्ही सत्याचा इन्कार करणाऱ्यांच्या मनावर दरारा बसू यासाठी की त्यांनी अल्लाहबरोबर त्यांना देवत्वावर भागीदार ठरवलं आहे. ज्यांचे भागीदार असण्यासंबंधी अल्लाहनं कोणतीही सनद उतरवली नाही. त्यांचं शेवटचं ठिकाण जहन्नम आहे आणि फारच वाईट आहे ते निवासस्थान जे त्या जालिमांच्या नशिबी येणार आहे. ولقد صدقكم الله وعده إذ تحسونهم بإذنه حتى إذا فشلتم وتنازعتم في الأمر وعصيتم من بعد ما أراكم ما تحبون منكم من يريد الدنيا ومنكم من يريد الآخرة ثم صرفكم عنهم ليبتليكم ولقد عفا عنكم والله ذو فضل على المؤمنين. अल्लाहनं समर्थन आणि सहाय्याचं जे वचन तुम्हाला दिलं होतं ते तर त्यानं पूर्ण केलं. सुरुवातीला त्याच्या हुकमानं तुम्हीच त्यांना ठार करत होता, पण जेव्हा तुम्ही दुबळेपणा दाखवला आणि आपल्या कार्यात आपापसात मतभेद दाखवले आणि ज्या क्षणी ती वस्तू अल्लाहनं तुम्हाला दाखवली जिच्या प्रेमात तुम्ही गुरफटला होता
म्हणजे पृथ्वीतील लुटीचा माल, तेव्हा तुम्ही आपल्या सरदारच्या आज्ञेविरुद्ध गेला. कारण की तुम्हापैकी काही जण इहलोकाचे इच्छुक होते आणि काही जण आखिरतची इच्छा बाळगून होते. तेव्हा अल्लाहनं तुम्हाला काफिरांच्या विरोधात परास्त केलं की ज्यायोगे तुमची परीक्षा घ्यावी. आणि सत्य असं आहे की असं असून सुद्धा अल्लाहनं तुम्हाला माफच केलं, कारण इमानधारकांवर अल्लाह फार मेहर नजर ठेवतो. إذ تصعدون ولا تلوون على أحد والرسول يدعوكم في أخراكم فأثابكم غما بغم لكي لا تحزنوا على ما فاتكم ولا ما أصابكم والله خبير بما تعملون. आठवा तो प्रसंग जेव्हा तुम्ही पळ काढत होता, कोणाकडे वळून पाहण्याचं भान देखील तुम्हाला राहिलं नव्हतं आणि पैगंबर तुमच्या पाठीमागून तुम्हाला हाक मारत होता, तेव्हा तुमच्या त्या वागणुकीचा बदला अल्लाहनं असा दिला की तुम्हाला दुःखापाठोपाठ दुःख दिलं, म्हणजे भविष्य काळात तुम्हाला हा धडा मिळावा की जे काही तुमच्या हातातून निघून जाईल अथवा जे संकट तुमच्यावर कोसळेल त्याच्यामुळे मलान होऊ नये. अल्लाह तुमच्या सर्व कृत्यांची खबर राखणारा आहे. ثم أنزل عليكم من بعد الغم أمنة نعاسا يغشى طائفة منكم وطائفة قد أهمتهم أنفسهم يظنون بالله غير الحق ظن الجاهلية يقولون هل لنا من الأمر من شيء قل إن الأمر كله لله يخفون في أنفسهم ما لا يبدون لك يقولون لو كان لنا من الأمر شيء ما قتلنا هاهنا قل لو كنتم في بيوتكم لبرز الذين كتب عليهم القتل إلى مضاجعهم وليبتلي الله ما في صدوركم وليمحص ما في قلوبكم والله عليم بذات الصدور. या दुःखानंतर मग अल्लाहनं तुम्हापैकी काही लोकांवर अशी समाधानाची स्थिती पसरवली की ते पेंगू लागले. पण एक दुसरा गट ज्याच्यापाशी सर्व महत्त्व केवळ आपल्या स्वतःच होतं, अल्लाहच्या बाबतीत तऱ्हेतऱ्हेचे अज्ञानपूर्ण ग्रह करू लागला जे संपूर्णपणे सत्याविरुद्ध होते. हे लोक आता म्हणतात, या कार्यवाहीत आमचा देखील काही वाटा आहे? यांना सांगा, कोणाचाही कसलाही वाटा नाही. या कामाचे सर्व अख्त्यार अल्लाहच्या हातात आहेत. वास्तविक पाहता या लोकांनी आपल्या मनात जी गोष्ट लपवून ठेवली आहे ती तुमच्यासमोर प्रकट करत नाहीत. त्यांचा खरा उद्देश हा आहे की जर नेतृत्वाचे अधिकारात आमचा काही वाटा असता तर तेथे आम्ही मारले गेलो नसतो. यांना सांगा, जर तुम्ही आपल्या घरात देखील असता तर ज्या लोकांचा मृत्यू लिहिलेला होता ते स्वतःहून आपल्या वधस्थानाकडे निघून आले असते. आणि हा प्रसंग गुदरला तो अशासाठी होता की जे काही तुमच्या उरात लपलेले आहे अल्लाहनं त्याची परीक्षा घ्यावी आणि जी खोट तुमच्या हृदयात आहे तिला निपटून काढावं. अल्लाह हृदयांची स्थिती चांगलीच जाणतो. إن الذين تولوا منكم يوم التقى الجمعان إنما استزلهم الشيطان ببعض ما كسبوا ولقد عفا الله عنهم إن الله غفور حليم. तुमच्यापैकी जे लोक सामन्याच्या दिवशी पाठ दाखवून गेले होते त्यांच्या या डळमळण्याचं कारण असं होतं की त्यांच्या काही उणीवांमुळे शैतानानं त्यांचे पाय डळमळीत केले होते. अल्लाहनं त्यांना माफ केलं. अल्लाह फार क्षमाशील आणि सहनशील आहे. يا أيها الذين آمنوا لا تكونوا كالذين كفروا وقالوا لإخوانهم إذا ضربوا في الأرض أو كانوا غزا لو كانوا عندنا ما ماتوا وما قتلوا ليجعل الله ذلك حسرة في قلوبهم والله يحيي ويميت والله بما تعملون بصير. हे इमानवाल्यांनो, काफिरांप्रमाणे गोष्टी करू नका ज्याचे आपतेष्ट आणि नातेवाईक एखाद्या वेळी जर प्रवासाला जातात अथवा युद्धात सामील होतात आणि जिथे एखाद्या अपघाताला बळी पडतात तर ते म्हणतात की जर ते आमच्याजवळ असते तर मारले गेले नसते अथवा त्यांची हत्या झाली नसती. अल्लाह अशा तऱ्हेच्या गोष्टींना त्यांच्या मनातील शल्य आणि दुःखाचं कारण बनवून टाकतो. एरवी खरं पाहता मारणारा आणि जीवन देणारा तर अल्लाहच आहे आणि तुमच्या सर्व कृतींचा तोच निरीक्षक आहे.
وَلَئِن قُتِلْتُمْ فِي سَبِيلِ اللَّهِ أَوْ مُتُّمْ لَمَغْفِرَةٌ مِّنَ اللَّهِ وَرَحْمَةٌ خَيْرٌ مِّمَّا يَجْمَعُونَ. जर तुम्ही अल्लाहच्या मार्गात मारले गेला अथवा मेला तर अल्लाहची जी कृपा आणि क्षमा तुमच्या वाटेला येईल ती त्या सर्व वस्तूंपेक्षा जास्त बेहतर आहे ज्या हे लोक जमा करतात. وَلَئِن مُتُّمْ أَوْ قُتِلْتُمْ لَإِلَى اللَّهِ تُحْشَرُونَ. आणि मग तुम्ही मरा अथवा मारले जा, कोणत्याही परिस्थितीत तुम्हा सर्वांना एकवटून अल्लाहकडेच जायचं आहे. فَبِمَا رَحْمَةٍ مِّنَ اللَّهِ لِنتَ لَهُمْ وَلَوْ كُنتَ فَظًّا غَلِيظَ الْقَلْبِ لَانفَضُّوا مِنْ حَوْلِكَ فَاعْفُ عَنْهُمْ وَاسْتَغْفِرْ لَهُمْ وَشَاوِرْهُمْ فِي الْأَمْرِ فَإِذَا عَزَمْتَ فَتَوَكَّلْ عَلَى اللَّهِ إِنَّ اللَّهَ يُحِبُّ الْمُتَوَكِّلِينَ. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही अल्लाहची मोठी कृपा आहे की तुम्ही या लोकांसाठी फार कोमल स्वभावे ठरला आहात. एरवी जर तुम्ही एखाद्या वेळी तापट स्वभावी आणि पाषाण हृदय असता तर हे सर्वजण तुमच्या सभोवतीतून पांगले असते. त्यांचे अपराध माफ करा, त्यांच्यासाठी क्षमेची प्रार्थना करा आणि धर्मकार्यात यांना सुद्धा सल्लामसलतीत सहभागी ठेवा. मग जेव्हा एखाद्या मतावर तुमचा निश्चय दृढ होईल तेव्हा अल्लाहवर भरोसा करा. अल्लाहला ते लोक प्रिय आहेत जे त्याच्या भरोशावरच काम करतात. إن ينصركم الله فلا غالب لكم وإن يخذلكم فمن ذا الذي ينصركم من بعده وعلى الله فليتوكل المؤمنون. अल्लाह तुमच्या मदतीवर असेल तर कोणतीही शक्ती तुम्हावर वर्चस्व प्राप्त करणार नाही आणि जर त्यानं तुम्हाला सोडून दिलं तर त्यानंतर असा कोण आहे जो तुम्हाला मदत करू शकेल. तर मग जे खरे इमानधारक आहेत त्यांनी अल्लाहवरच विश्वास ठेवला पाहिजे. وما كان لنبي أن يغل ومن يغل يأت بما غل يوم القيامة ثم توفى كل نفس ما كسبت وهم لا يظلمون. कोणत्याही नबीचं हे काम असू शकत नाही की त्यानं अपहार करावा आणि जो कोणी अपहार करील तो आपल्या अपहारासहित कयामतच्या दिवशी हजर होईल. मग प्रत्येक प्राण्याला त्याच्या कमाईचा पुरेपूर बदला मिळेल आणि कोणावर काही जुलूम होणार नाही. أفمن اتبع رضوان الله كمن باء بسخط من الله ومأواه جهنم وبئس المصير. बरं, हे कसं शक्य आहे की जो मनुष्य नेहमी अल्लाहच्या मर्जीप्रमाणे वागणारा आहे त्यानं त्या माणसाप्रमाणे कृत्य करावी की जो अल्लाहच्या कोपानं वेढला गेला आहे आणि ज्यांचे अंतिम ठिकाण जहन्नम आहे जे अत्यंत वाईट स्थान आहे. هم درجات عند الله والله بصير بما يعملون. अल्लाहपाशी दोन्ही प्रकारच्या माणसात कित्येक पटीचा फरक आहे आणि अल्लाह सर्वांच्या कृत्यांवर नजर ठेवतो. لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين. खरं म्हणजे इमानधारकांवर अल्लाहने तर हे फार मोठे उपकार केले आहे की त्यांच्या दरम्यान खुद्द त्यांच्यापैकी एक अशा पैगंबराला उभं केलं जो त्याच्या आयती त्यांना ऐकवतो, त्यांच्या जीवनाला सावरतो आणि त्यांना ग्रंथ आणि बुद्धिमत्तेची शिकवण देतो. वास्तविक पाहता हेच लोक यापूर्वी उघडपणे प्रथभ्रष्टतेत पडले होते. أَوَلَمَّا أَصَابَتْكُم مُّصِيبَةٌ قَدْ أَصَبْتُم مِّثْلَيْهَا قُلْتُمْ أَنَّىٰ هَٰذَا قُلْ هُوَ مِنْ عِندِ أَنفُسِكُمْ إِنَّ اللَّهَ عَلَىٰ كُلِّ شَيْءٍ قَدِيرٌ. आणि ही तुमची काय स्थिती आहे की जेव्हा तुमच्यावर संकट कोसळलं तेव्हा तुम्ही म्हणू लागला की हे कोठून आलं. वस्तुतः बदरच्या युद्धात याच्यापेक्षा दुप्पट संकट तुमच्याकरवी विरुद्ध पक्षावर कोसळलेलं आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, हे संकट तुम्ही स्वतःच ओढून घेतलं आहे. अल्लाह प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे. وما أصابكم يوم التقى الجمعان فبإذن الله وليعلم المؤمنين.
وَلِيَعْلَمَ الَّذِينَ نَافَقُوا وَقِيلَ لَهُمْ تَعَالَوْا قَاتِلُوا فِي سَبِيلِ اللَّهِ أَوِ ادْفَعُوا قَالُوا لَوْ نَعْلَمُ قِتَالًا لَاتَّبَعْنَاكُمْ هُمْ لِلْكُفْرِ يَوْمَئِذٍ أَقْرَبُ مِنْهُمْ لِلْإِيمَانِ يَقُولُونَ بِأَفْوَاهِهِمْ مَا لَيْسَ فِي قُلُوبِهِمْ وَاللَّهُ أَعْلَمُ بِمَا يَكْتُمُونَ. जी हानी युद्धाच्या दिवशी तुम्हाला पोचली ती अल्लाहच्या आज्ञेनं होती आणि ती यासाठी होती की अल्लाहनं पाहावं की तुमच्यापैकी कोण इमानधारक आहे आणि दांभिक कोण. ते दांभिक की जेव्हा त्यांना सांगण्यात आलं या अल्लाहच्या मार्गात युद्ध करा किंवा कमीत कमी आपल्या शहराचं रक्षण तरी करा, तेव्हा म्हणू लागले जर आम्हाला माहीत असतं की आज युद्ध होईल तर आम्ही अवश्य तुमच्याबरोबर आलो असतो. ही गोष्ट जेव्हा ते सांगत होते तेव्हा ते इमानपेक्षा कुफ्रच्या अधिक जवळ होते. ते आपल्या मुखानं अशा गोष्टी सांगतात ज्या त्यांच्या हृदयात नसतात आणि जे काही ते हृदयात लपवतात अल्लाह त्याला चांगलंच जाणतो. الذين قالوا لإخوانهم وقعدوا لو أطاعونا ما قتلوا قل فادرءوا عن أنفسكم الموت إن كنتم صادقين. हे तेच लोक आहेत जे स्वतः तर बसून राहिले आणि त्यांचे जे भाईबंद लढायला गेले आणि मारले गेले त्यांच्या संबंधानं यांनी सांगून टाकलं की जर त्यांनी आमचं म्हणणं ऐकलं असतं तर मारले गेले नसते. यांना सांगा की जर तुम्ही आपल्या या वचनात खरे असाल तर स्वतः तुमचा मृत्यू जेव्हा येईल तेव्हा त्याला टाळून दाखवा. تحسبن الذين قتلوا في سبيل الله أمواتا بل أحياء عند ربهم يرزقون. जे लोक अल्लाहच्या मार्गात ठार झाले आहेत त्यांना मृत समजू नका, ते तर खरं पाहता जिवंत आहेत, आपल्या रब्बाशी रोजी प्राप्त करत आहेत. जे काही अल्लाहनं आपल्या कृपेनं त्यांना दिलं आहे. فرحين بما آتاهم الله من فضله ويستبشرون بالذين لم يلحقوا بهم من خلفهم ألا خوف عليهم ولا هم يحزنون. त्यावर ते फार खुश आहेत आणि समाधानी आहेत की जे इमानवाले त्यांच्या पाठीमागे जगात राहिले आहेत आणि अद्याप तेथे पोहोचले नाहीत, त्यांच्यासाठी देखील कोणत्याही भयाचं अथवा दुःखाचं कारण नाही. يستبشرون بنعمة من الله وفضل وأن الله لا يضيع أجر المؤمنين. त्या अल्लाहच्या बक्षीस आणि त्याच्या कृपेबद्दल आनंदी आणि उल्हसित आहेत आणि त्यांना कळून आलं आहे की अल्लाह इमानधारकांचा मोबदला वाया घालवत नाही. الذين استجابوا لله والرسول من بعد ما أصابهم القرح للذين أحسنوا منهم واتقوا أجر عظيم. असल्या इमानधारकांचा मोबदला ज्यांनी जखमी होऊन सुद्धा अल्लाह आणि पैगंबराच्या हाकेला ओ दिली, त्यांच्यात जे लोक सदाचारी आणि पापविरू आहेत त्यांच्यासाठी मोठा मोबदला आहे. الذين قال لهم الناس إن الناس قد جمعوا لكم فاخشوهم فزادهم إيمانا وقالوا حسبنا الله ونعم الوكيل. ज्यांना लोकांनी सांगितलं की तुमच्या विरुद्ध मोठ्या फौजा गोळा झाल्या आहेत त्यांची भीती बाळगा, तर ते ऐकून त्यांचं इमान अधिक वृद्धिंगत झालं आणि ते उत्तरले की अल्लाह आमच्यासाठी पुरेसा आहे आणि तोच सर्वोत्कृष्ट कार्यसिद्धीस नेणारा आहे. فانقلبوا بنعمة من الله وفضل لم يمسسهم سوء واتبعوا رضوان الله والله ذو فضل عظيم. ते शेवटी ते परमश्रेष्ठ अल्लाहच्या देणगी आणि कृपेसह परतले. त्यांना कोणत्याही प्रकारची हानी देखील पोहोचली नाही आणि अल्लाहच्या मर्जीनुसार चालण्याचं श्रेय देखील त्यांना प्राप्त झालं. अल्लाह मोठा कृपा करणारा आहे. إنما ذلكم الشيطان يخوف أولياءه فلا تخافوهم وخافون إن كنتم مؤمنين. आता तुम्हाला कळून चुकलं की तो खरं पाहता शैतान होता जो आपल्या मित्रांचं उगीच भय दाखवत होता, म्हणून तुम्ही भविष्यात माणसांचं भय बाळगू नका, मला भीत राहा जर तुम्ही खरोखर इमानधारक असाल. ولا يحزنك الذين يسارعون في الكفر
إنهم لن يضروا الله شيئا يريد الله ألا يجعل لهم حظا في الآخرة ولهم عذاب عظيم. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जे लोक आज कुफरच्या मार्गात खूपच धावपळ करत आहेत, त्यांच्या धावपळीनं तुम्हाला दुःखी करू नये हे अल्लाहचे काहीही वाईट करू शकणार नाहीत. अल्लाहचा इरादा असा आहे की त्यांच्यासाठी आखिरतमध्ये कोणताही वाटा ठेवू नये आणि सरतेशेवटी त्यांना कठोर शिक्षा मिळणार आहे. إن الذين اشتروا الكفر بالإيمان لن يضروا الله شيئا ولهم عذاب أليم. जे लोक इमान सोडून कुफरचे खरीददार बनले, निसंशय ते अल्लाहचं काहीच नुकसान करत नाहीत. त्यांच्याकरता दुःखदायक शिक्षा तयार आहे. ولا يحسبن الذين كفروا أنما نملي لهم خير لأنفسهم إنما نملي لهم ليزدادوا إثما ولهم عذاب مهين. ही सैल दोरी जी आम्ही त्यांना देत आहोत तिला या काफिरांनी आपल्या बाबतीत हितकारक समजू नये. आम्ही जर त्यांना याकरता सैल दोरी देत आहोत की त्यांनी पापाचं खूप मोठं ओझं जमा करावं, मग यांच्यासाठी भयंकर अपमानजनक शिक्षा आहे. ما كان الله ليذر المؤمنين على ما أنتم عليه حتى يميز الخبيث من الطيب وما كان الله ليطلعكم على الغيب ولكن الله يجتبي من رسله من يشاء فآمنوا بالله ورسله وإن تؤمنوا وتتقوا فلكم أجر عظيم. अल्लाह इमानधारकांना त्या परिस्थितीत कदापि राहू देणार नाही ज्या परिस्थितीत तुम्ही यावेळेला आढळता. तो पाक लोकांना नापाक लोकांपासून वेगळं केल्याशिवाय राहणार नाही. परंतु अल्लाहचा हा शिस्ता नाही की त्यानं तुम्हाला परोक्षाची पूर्वसूचना द्यावी. परोक्षाच्या गोष्टीची माहिती देण्याकरता तर तो आपल्या प्रेषितांपैकी ज्याला इच्छितो त्याची निवड करतो. म्हणून परोक्षाच्या गोष्टीच्या बाबतीत अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर इमान बाळगा. जर तुम्ही इमान आणि ईशभिरुतेचं वर्तन अंगीकाराल तर तुम्हाला फार मोठा मोबदला लाभेल. ولا يحسبن الذين يبخلون بما آتاهم الله من فضله هو خيرا لهم بل هو شر لهم سيطوقون ما بخلوا به يوم القيامة ولله ميراث السماوات والأرض والله بما تعملون خبير. ज्या लोकांना अल्लाहनं आपल्या कृपेनं नावाजलं आहे आणि मग ते कंजूसपणानं वागतात तर त्यांनी या भ्रमात राहू नये की हा कंजूसपणा त्यांच्यासाठी चांगला आहे. नव्हे, हे त्यांच्याकरता अत्यंत वाईट आहे. जे काही ते आपल्या कंजूसपणानं गोळा करतात तेच कयामतच्या दिवशी त्यांच्या गळ्यांचा जोखड बनेल. पृथ्वी आणि आकाशांचा वारसा अल्लाह करताच आहे आणि तुम्ही जे काही करता अल्लाह त्याची खबर राखणारा आहे. لقد سمع الله قول الذين قالوا إن الله فقير ونحن أغنياء سنكتب ما قالوا وقتلهم الأنبياء بغير حق ونقول ذوقوا عذاب الحريق. अल्लाहनं त्या लोकांचं विधान ऐकलं जे म्हणतात की अल्लाह फकीर आहे आणि आम्ही श्रीमंत आहोत. यांच्या या गोष्टी देखील आम्ही लिहून घेऊ आणि यापूर्वी जे ते प्रेषितांची नाहक हत्या करत आले आहेत तेही त्यांच्या कृती नोंदपत्रात नमूद आहे. जेव्हा निर्णयाची वेळ येईल तेव्हा आम्ही यांना सांगू की घ्या, आता जहन्नमच्या प्रकोपाचा आस्वाद घ्या. ذلك بما قدمت أيديكم وأن الله ليس بظلام للعبيد. ही स्वतः तुमच्या हातानं केलेली कमाई आहे. अल्लाह आपल्या दासांसाठी जालिम नाही. الذين قالوا إن الله عهد إلينا ألا نؤمن لرسول حتى يأتينا بقربان تأكله النار قل قد جاءكم رسل من قبلي بالبينات وبالذي قلتم فلم قتلتموهم إن كنتم صادقين. जे लोक म्हणतात अल्लाहने आम्हाला आदेश दिला आहे की आम्ही कोणालाही प्रेषित मानू नये जोपर्यंत तो आमच्या समोर अशी कुर्बानी देत नाही
जिचं परोक्षातून येऊन अग्नीनं भक्षण करावं त्यांना सांगा, तुमच्याजवळ माझ्यापूर्वी पुष्कळ प्रेषित होऊन गेले, ज्यांनी पुष्कळशा उज्ज्वल निशाण्या आणल्या होत्या आणि ती निशाणी सुद्धा आणली होती जिचा उल्लेख तुम्ही करता. मग जर इमान आणण्यासाठी ही अट घालण्यात तुम्ही खरे आहात तर त्या प्रेषितांची हत्या तुम्ही का केली? فإن كذبوك فقد كذب رسل من قبلك جاءوا بالبينات والزبر والكتاب المنير. आता हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जर हे लोक तुम्हाला खोटं ठरवत आहेत तर अनेक प्रेषितांना तुमच्यापूर्वी खोटं ठरवलं गेलं आहे, जे उघड उघड निशाण्या आणि दिव्य पुस्तिका आणि प्रकाश प्रदान करणारे ग्रंथ घेऊन आले होते. कुल्लु नफ्सिन जाइक़तुल मौत व इन्नमा तुवफ़्फ़ौन उजूरकुम यौमल क़ियामह फमन ज़ुहज़िह अनिन नार व उदख़िलल जन्नत फक़द फ़ाज़ वमल हयातुद दुनिया इल्ला मताउल गुरूर. सरतेशेवटी प्रत्येकाला मृत्यू आहे आणि तुम्ही सर्वजण आपापले पुरेपूर मोबदले कयामतच्या दिवशी प्राप्त करणार आहात. यशस्वी खऱ्या अर्थी तोच आहे जो तेथे नरकाग्नीपासून वाचेल आणि जन्नतमध्ये दाखल केला जाईल. उरले हे जग तर ही केवळ एक बाह्य धोक्याची वस्तू आहे. لتبلغن في أموالكم وأنفسكم ولتسمعن من الذين أوتوا الكتاب من قبلكم ومن الذين أشركوا أذى كثيرا وإن تصبروا وتتقوا فإن ذلك من عزم الأمور. मुसलमानांनो, तुम्हाला जीवित आणि वित्त या दोन्हींच्या परीक्षा द्याव्याच लागतील आणि तुम्ही ग्रंथधारक आणि अनेकेश्वरवाद्याकडून पुष्कळशा त्रासदायक गोष्टी ऐकाल. जर या सर्व स्थितीत तुम्ही संयम आणि ईशभिरुतेच्या वर्तनावर दृढ राहाल तर हे मोठं धाडसाचं कार्य होय. وَإِذْ أَخَذَ اللَّهُ مِيثَاقَ الَّذِينَ أُوتُوا الْكِتَابَ لَتُبَيِّنُنَّهُ لِلنَّاسِ وَلَا تَكْتُمُونَهُ فَنَبَذُوهُ وَرَاءَ ظُهُورِهِمْ وَاشْتَرَوْا بِهِ ثَمَنًا قَلِيلًا فَبِئْسَ مَا يَشْتَرُونَ. या ग्रंथधारकांना त्या कराराची देखील आठवण करून द्या जो अल्लाहनं त्यांच्याकडून घेतला होता की तुम्हाला ग्रंथाची शिकवण लोकात प्रसारित करावी लागेल, ती लपून ठेवता कामा नये. पण त्यांनी ग्रंथाला पाठीमागे घातलं आणि अल्पशा किमतीवर त्याला विकून टाकलं. किती वाईट व्यवहार आहे हा जो हे करत आहेत. لا تحسبن الذين يفرحون بما أتوا ويحبون أن يحمدوا بما لم يفعلوا فلا تحسبنهم بمفازة من العذاب ولهم عذاب أليم. तुम्ही त्या लोकांना प्रकोपापासून सुरक्षित समजू नका जे आपल्या कृतीवर प्रसन्न आहेत आणि इच्छितात की अशा कार्याची प्रशंसा त्यांना लाभावी जे वस्तुतः त्यांनी केले नाहीत. खरोखर त्यांच्यासाठी दुःखदायक शिक्षा तयार आहे. लिल्लाहि मुल्कुस समावाति वल अर्द वल्लाहु अला कुल्ली शैइन कदीर. पृथ्वी आणि आकाशांचा मालक अल्लाह आहे आणि त्याची सत्ता सर्वांवर प्रभावी आहे. إن في خلق السماوات والأرض واختلاف الليل والنهار لآيات لأولي الألباب. पृथ्वी आणि आकाशांच्या उत्पत्तीमध्ये आणि रात्र आणि दिवसाच्या आळीपाळीने येण्यात त्या सुबुद्ध लोकांसाठी फार निशाणे आहेत. الذين يذكرون الله قياما وقعودا وعلى جنوبهم ويتفكرون في خلق السماوات والأرض ربنا ما خلقت هذا باطلا سبحانك فقنا عذاب النار. जे उठता बसता आणि पहुडले असता प्रत्येक स्थितीत ईश्वराचं स्मरण करतात आणि पृथ्वी आणि आकाशांच्या रचनेत मनन आणि चिंतन करतात. ते उत्स्फूर्तपणे उद्गार काढतात, हे पालन करत्या, हे सर्व काही तू व्यर्थ आणि निरुद्देश बनवलेलं नाही. तू पवित्र आहेस यापासून की तू व्यर्थ काम करावं. मग हे पालन करत्या, तू आम्हाला नरकाग्नीच्या प्रकोपापासून वाचव. ربنا إنك من تدخل النار فقد أخزيته وما للظالمين من أنصار. तू ज्याला दोजखमध्ये घातलं त्याला खरोखर
मोठं अपमान आणि नामुष्कीत लोटला आहे. आणि मग अशा जालिमांचा कोणीही सहाय्यक असणार नाही. ربنا إننا سمعنا مناديا ينادي للإيمان أن آمنوا بربكم فآمنا ربنا فاغفر لنا ذنوبنا وكفر عنا سيئاتنا وتوفنا مع الأبرار. स्वामी, आम्ही एक हाक देणाऱ्याला ऐकलं जो इमानकडे बोलवत होता आणि सांगत होता की आपल्या पालनकर्त्याला माना. आम्ही त्याचं निमंत्रण स्वीकारलं. तर हे आमच्या स्वामी, जे अपराध आमच्याकडून झाले आहेत त्यांची क्षमा कर. ज्या वाईट गोष्टी आमच्यात आहेत त्यांना काढून टाक आणि आमचा शेवट नेक लोकांसमवेत कर. ربنا وآتنا ما وعدتنا على رسلك ولا تخزنا يوم القيامة إنك لا تخلف الميعاد. हे खुदावन, जे वायदे तू आपल्या प्रेषिताद्वारे केलेले आहेत त्यांना आम्हासाठी पुरे कर आणि कयामतच्या दिवशी आम्हाला नामुष्की देऊ नकोस. निसंशय तू आपल्या वायद्याविरुद्ध करणारा नाहीस. فاستجاب لهم ربهم أني لا أضيع عمل عامل منكم من ذكر أو أنثى بعضكم من بعض فالذين هاجروا وأخرجوا من ديارهم وأوذوا في سبيلي وقاتلوا وقتلوا لأكفرن عنهم سيئاتهم ولأدخلنهم جنات تجري من تحتها الأنهار ثوابا من عند الله والله عنده حسن الثواب. दाखल त्यांच्या पालनकर्त्यानं फरमावलं, मी तुमच्यापैकी कोणाचंही कृत्य वाया घालवणार नाही, मग तो पुरुष असो अथवा स्त्री. तुम्ही सर्वजण एकमेकांचे सजातीय आहात. म्हणून ज्या लोकांनी माझ्यासाठी स्वदेश त्याग केला आणि ज्यांना माझ्या मार्गात आपल्या घरातून बाहेर काढण्यात आलं आणि जे छळले गेले आणि माझ्यासाठी लढले आणि मारले गेले त्यांचे सर्व अपराध मी माफ करून टाकीन आणि त्यांना अशा बागात दाखल करीन ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील. हा त्यांचा मोबदला आहे अल्लाहजवळ आणि सर्वोत्तम मोबदला अल्लाहजवळच आहे. لا يغرنك تقلب الذين كفروا في البلاد. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जगातील देशात ईश्वराची आज्ञा भंग करणाऱ्याच्या वावरण्यानं तुमची दिशाभूल होता कामा नये. متاع قليل ثم مأواهم جهنم وبئس المهاد. ही केवळ काही दिवसांच्या जीवनाची थोडीशी मौज आहे. नंतर हे सर्वजण जहन्नम मध्ये जातील, जे अत्यंत वाईट निवासस्थान आहे. لكن الذين اتقوا ربهم لهم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها نزلا من عند الله وما عند الله خير للأبرار. या उलट जे लोक आपल्या पालनकर्त्याचं भय बाळगून जीवन व्यतीत करतात त्यांच्यासाठी असे उद्यान आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहतात. त्या उद्यानात ते सदैव राहतील. अल्लाहतर्फे ही त्यांच्यासाठी मेजबानीची सामग्री होय आणि जे काही अल्लाहजवळ आहे नेक लोकांकरता तेच सर्वोत्तम आहे. وَإِنَّ مِنْ أَهْلِ الْكِتَابِ لَمَنْ يُؤْمِنُ بِاللَّهِ وَمَا أُنْزِلَ إِلَيْكُمْ وَمَا أُنْزِلَ إِلَيْهِمْ خاشعين لله لا يشترون بآيات الله ثمنا قليلا أولئك لهم أجرهم عند ربهم إن الله سريع الحساب. ग्रंथधारकांमध्ये सुद्धा काही लोक असे आहेत जे अल्लाहला मानतात, या ग्रंथावर इमान आणतात जो तुमच्याकडे पाठवण्यात आला आहे आणि त्या ग्रंथावर देखील इमान ठेवतात जो याच्यापूर्वी खुद्द त्यांच्याकडे पाठवण्यात आला होता. अल्लाहच्या समोर विनम्र झालेले आहेत आणि अल्लाहच्या आयतींना अल्पशा किमतीला विकून टाकत नाहीत. त्यांचा मोबदला त्यांच्या रबजवळ आहे आणि अल्लाह हिशेब चुकता करण्यात विलंब लावत नाही. या अय्युहल्लज़ीना आमनू अस्बिरू वसाबिरू वराबितू वत्तकुल्लाहा लअल्लकुम तुफ्लिहून. हे ईमानवाल्यांनो, संयम पाळा, असत्यवाद्याविरुद्ध दृढता दाखवा, सत्याच्या सेवेसाठी कटिबद्ध रहा आणि अल्लाहला भीत रहा. आशा आहे की तुम्ही सफल व्हाल. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. या अय्युहन नास इत्तकू
ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا. अल्लाहच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. लोक हो, आपल्या पालनकर्त्याचं भय बाळगा, ज्यानं तुम्हाला एका जीवापासून निर्माण केलं आणि त्याच जीवापासून त्याची जोडी बनवली आणि दोघांच्या पासून पुष्कळ पुरुष आणि स्त्रिया जगात पसरवल्या. त्या अल्लाहचं भय बाळगा, ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एक दुसऱ्याकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नात्यागोत्याचे संबंध बिघडवण्यापासून दूर राहा. खात्री बाळगा की अल्लाह तुम्हावर लक्ष ठेवून आहे. وآتوا اليتامى أموالهم ولا تتبدلوا الخبيث بالطيب ولا تأكلوا أموالهم إلى أموالكم إنه كان حوبا كبيرا. अनाथांची संपत्ती त्यांना परत करा. चांगल्या मालाला वाईट मालानं बदलू नका आणि त्यांचे माल आपल्या मालात मिसळून खाऊ नका. हा फार मोठा गुन्हा आहे. وإن خفتم ألا تقسطوا في اليتامى فانكحوا ما طاب لكم من النساء مثنى وثلاث ورباع فإن خفتم ألا تعدلوا فواحدة أو ما ملكت أيمانكم ذلك أدنى ألا تعولوا. आणि जर तुम्हाला भय असेल की तुम्ही अनाथांशी न्याय करू शकणार नाही, तर ज्या स्त्रिया तुम्हाला पसंत पडतील त्यांच्यापैकी 2-2, 3-3, 4-4शी विवाह करून घ्या. परंतु जर तुम्हाला भय असेल की तुम्ही त्यांच्याशी न्याय करू शकणार नाही, तर मग एकच पत्नी करा किंवा त्या स्त्रियांना आपल्या दाम्पत्य जीवनात आणा ज्या तुमच्या ताब्यात आल्या आहेत. अन्यायापासून वाचण्यासाठी हे औचित्याला अधिक निकटचे आहे. وآتوا النساء صدقاتهن نحلة فإن طبن لكم عن شيء منه نفسا فكلوه هنيئا مريئا. आणि स्त्रियांचे महेर आनंदाने कर्तव्य समजून अदा करा. परंतु जर त्यांनी स्वतः स्वखुशीनं महेरचा काही अंश तुम्हाला माफ केला तर तुम्ही तो भाग आनंदानं खाऊ शकता. ولا تؤتوا السفهاء أموالكم التي جعل الله لكم قياما وارزقوهم فيها واكسوهم وقولوا لهم قولا معروفا. आणि आपली ती संपत्ती जिला अल्लाहने तुमच्यासाठी जीवन स्थापन करण्याचं साधन बनवलं आहे, नादान लोकांच्या स्वाधीन करू नका, परंतु त्यांना खाण्यास आणि पेहराव्यास द्या आणि त्यांना नेक आदेश द्या. وابتلوا اليتامى حتى إذا بلغوا النكاح فإن آنستم منهم رشدا فادفعوا إليهم أموالهم ولا تأكلوها إسرافا وبدارا أن يكبروا ومن كان غنيا فليستعفف ومن كان فقيرا فليأكل بالمعروف فإذا دفعتم إليهم أموالهم فأشهدوا عليهم وكفى بالله حسيبا. आणि अनाथांचं परीक्षण करत राहा इतपावेतो की ते विवाहयोग्य वयात यावेत. मग जर तुम्हाला त्यांच्यात योग्यता आढळली तर त्यांची संपत्ती त्यांच्या स्वाधीन करा. असं कधीही करू नका की न्यायाच्या मर्यादा ओलांडून या भीतीपोटी त्यांचा माल घाईघाईनं गिळंकृत करावा की ते मोठे झाल्यावर आपल्या हक्काची मागणी करू लागतील. अनाथांचा जो पालक धनवान असेल त्यानं इशुभिरुतेनं वागावं आणि जो गरीब असेल त्यानं परिचित पद्धतीनं खावं. नंतर जेव्हा त्यांची संपत्ती त्यांच्या स्वाधीन करू लागाल तेव्हा लोकांना त्यावर साक्षीदार बनवा आणि हिशेब घेण्यास अल्लाह पुरेसा आहे. للرجال نصيب مما ترك الوالدان والأقربون وللنساء نصيب مما ترك الوالدان والأقربون مما قل منه أو كبر نصيبا مفروضا. पुरुषांसाठी त्या संपत्तीत वाटा आहे जी आईवडील आणि जवळच्या नातेवाईकांनी ठेवली असेल आणि स्त्रियांसाठीही त्या संपत्तीत वाटा आहे जी आईवडील आणि जवळच्या नातेवाईकांनी ठेवली असेल, मग ती कमी असो अथवा जास्त, आणि हा वाटा अल्लाहकडून ठरवलेला आहे.
وإذا حضر القسمة أولو القربى واليتامى والمساكين فارزقوهم منه وقولوا لهم قولا معروفا. आणि जेव्हा वाटणीच्या वेळी कुटुंबातील लोक आणि अनाथ आणि गोरगरीब आले तर त्या संपत्तीमधून त्यांना देखील काही द्या आणि त्यांच्याशी भल्या माणसासारखं बोला. وَلْيَخْشَ الَّذِينَ لَوْ تَرَكُوا مِنْ خَلْفِهِمْ ذُرِّيَّةً ضِعَافًا خَافُوا عَلَيْهِمْ فَلْيَتَّقُوا اللَّهَ وَلْيَقُولُوا قَوْلًا سَدِيدًا. लोकांना या गोष्टीचा विचार करून भीती वाटली पाहिजे की जर त्यांनी स्वतः आपल्या पाठीमागे असहाय्य संतती सोडली असती तर मृत्यूसमयी आपल्या संततीविषयी कशा प्रकारचं भय त्यांना वाटलं असतं. म्हणून त्या लोकांनी अल्लाहचं भय बाळगलं पाहिजे आणि रास्त वचन बोललं पाहिजे. इन्नल्लज़ीना याकुलूना अमवालल यतामा ज़ुल्मन इन्नमा याकुलूना फी बुतूनिहिम नारा व सयस्लौना सईरा. ते लोक अन्यायानं अनाथांची मालमत्ता खातात. खऱ्या अर्थी ते आपले पोट आगीनं भरतात आणि निश्चितच ते जहन्नमच्या भडकत असलेल्या आगीत झोकून दिले जातील. युसिकुमुल्लाहु फी औलादिकुम लिzzakari मिथलु हव्विल उन्सयैन फइन कुन्ना निसाअन फौqa इथ्नतैन फलहुन्ना थुलुथा मा तरक وإن كانت واحدة فلها النصف ولأبويه لكل واحد منهما السدس مما ترك إن كان له ولد فإن لم يكن له ولد وورثه أباه فلأمه الثلث فإن كان له إخوة فلأمه السدس من بعد وصية يوصي بها أو دين. آباؤكم وأبناؤكم لا تدرون أيهم أقرب لكم نفعا فريضة من الله إن الله كان عليما حكيما. तुमच्या संततीविषयी अल्लाह तुम्हाला आदेश देत आहे की पुरुषाचा वाटा 2 स्त्रियांच्या बरोबर आहे. जर मृताचे वारस 2 पेक्षा जास्त मुली असतील तर त्यांना वारसा संपत्तीपैकी 2/3 दिला जावा आणि जर एकच मुलगी वारस असेल तर अर्धी वारसा संपत्ती तिची होय. जर मृताला संतती असेल तर त्याच्या आईवडिलांपैकी प्रत्येकाला वारसा संपत्तीचा 6वा वाटा मिळाला पाहिजे आणि जर तो निसंतान असेल आणि आईवडीलच त्याचे वारस असतील तर आईला 3रा वाटा दिला जावा आणि जर मैताचे भाऊ बहीण सुद्धा असतील तर आई 6व्या हिश्श्याची वाटेकरी असेल. आणि सर्व वाटण्या त्यावेळी काढल्या जातील जेव्हा मृत माणसानं केलेली वसियत पूर्ण केली गेली असेल आणि त्याच्यावर असलेलं कर्ज अदा केलं गेलं असेल. तुम्हाला माहित नाही की तुमचे आईवडील आणि तुमच्या संततीपैकी कोण लाभाच्या दृष्टीनं तुमच्या अधिक जवळ आहे. हे वाटे अल्लाहने ठरवून दिलेले आहेत आणि अल्लाह निसंशय सर्व हकीकती जाणणारा आणि सर्व गर्भित हेतू जाणणारा आहे. ولكم نصف ما ترك أزواجكم إن لم يكن لهن ولد فإن كان لهن ولد فلكم الربع مما تركن من بعد وصية يوصين بها أو دين ولهن الربع مما تركتم إن لم يكن لكم ولد فإن كان لكم ولد فلهن الثمن مما تركتم من بعد وصية توصون بها أو دين وإن كان رجل يورث كلالة أو امرأة وله أخ أو أخت فلكل واحد منهما السدس فإن كانوا أكثر من ذلك فهم شركاء في الثلث من بعد وصية يوصى بها أو دين غير مضار وصية من الله والله عليم حليم. आणि तुमच्या पत्नीनं जे काही ठेवलं असेल त्याचा अर्धा वाटा तुम्हाला मिळेल. जर त्या निसंतान असतील परंतु संतती असल्यास वारसा संपत्तीमध्ये 1/4 वाटा तुमचा आहे. तेव्हा की त्यांनी जी वसियत केली असेल ती पूर्ण करण्यात यावी आणि कर्ज जे त्यांच्या अंगावर असेल ते अदा करण्यात यावं
आणि त्या तुम्ही पाठीमागे ठेवलेल्या संपत्तीच्या 1/4 वाटेकरी असतील. जर तुम्ही निसंतान असाल परंतु संतान असल्यास त्याचा वाटा 1/8 असेल. यानंतर की जी वसियत तुम्ही केली असेल ती पूर्ण केली जावी आणि जे कर्ज तुमच्या अंगावर असेल ते अदा केलं जावं. आणि तो पुरुष अथवा स्त्री ज्याच्या वारसा संपत्तीची वाटणी करायची आहे, जर निसंतानही असेल आणि त्या व्यक्तीचे आईवडील देखील हयात नसतील, पण त्याचा एक भाऊ अथवा एक बहीण असेल, तर भाऊ आणि बहीण प्रत्येकाला 6वा वाटा मिळेल. आणि भाऊ बहीण एकाहून अधिक असतील तर एकूण वारसा संपत्तीच्या 1/3 वाट्यात ते सर्वजण सामील होतील. तेव्हा की जी वसियत केली गेली असेल ती पूर्ण केली जावी आणि मृतानं जे कर्ज मागं ठेवलं असेल ते अदा केलं जावं. या अटीवर किती अपायकारक नसावी. ही आज्ञा आहे अल्लाहकडून आणि अल्लाह ज्ञाता, द्रष्टा आणि मृदू स्वभावी आहे. تلك حدود الله ومن يطع الله ورسوله يدخله جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها وذلك الفوز العظيم. या अल्लाहनं ठरवून दिलेल्या मर्यादा आहेत. जो अल्लाह आणि त्याच्या पैगंबराची आज्ञा पाळेल त्याला अल्लाह अशा उद्यानात दाखल करेल ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील आणि त्या उद्यानात तो सदैव राहील आणि हेच मोठं यश आहे. ومن يعص الله ورسوله ويتعد حدوده يدخله نارا خالدا فيها وله عذاب مهين. आणि जो अल्लाह आणि त्याच्या पैगंबराची अवज्ञा करेल आणि त्यानं ठरवलेल्या मर्यादांचं उल्लंघन करेल त्याला अल्लाह आगीत टाकील ज्याच्यात सदैव तो राहील आणि त्याच्यासाठी अपमानजनक शिक्षा आहे. واللاتي يأتين الفاحشة من نسائكم فاستشهدوا عليهن 4 منكم فإن شهدوا فأمسكوهن في البيوت حتى يتوفاهن الموت أو يجعل الله لهن سبيلا. तुमच्या स्त्रियांपैकी ज्यांनी व्यभिचार केला असावा त्यांच्या संबंधी आपल्यापैकी 4 पुरुषांची साक्ष घ्या आणि जर 4 पुरुषांनी साक्ष दिली तर त्यांना घरात बंद करून ठेवा येत पावेतो की त्यांना मृत्यू यावा अथवा अल्लाहनं त्यांच्यासाठी काही मार्ग काढावा. واللذان يأتيانها منكم فآذوهما فإن تابا وأصلحا فأعرضوا عنهما إن الله كان توابا رحيما. आणि तुमच्यापैकी ज्यांनी असं कृत्य केलं असावं त्या दोघांना त्रास द्या. मग जर त्यांनी पश्चाताप केला आणि आपली सुधारणा केली तर त्यांना सोडून द्या. अल्लाह फार पश्चाताप स्वीकारणारा आहे आणि दया करणारा आहे. إنما التوبة على الله للذين يعملون السوء بجهالة ثم يتوبون من قريب فأولئك يتوب الله عليهم وكان الله عليما حكيما. परंतु हे समजून असा की अल्लाहवर पश्चाताप स्वीकारण्याचा हक्क त्याच लोकांसाठी आहे जे नादानीमुळे एखादं वाईट कृत्य करून बसतात आणि त्यानंतर लवकरच पश्चाताप करतात. अशा लोकांवर अल्लाह आपल्या कृपादृष्टीनं पुन्हा लक्ष देतो आणि अल्लाह सर्वज्ञ, विवेकशील आणि बुद्धिमान आहे. وليست التوبة للذين يعملون السيئات حتى إذا حضر أحدهم الموت قال إني تبت الآن ولا الذين يموتون وهم كفار أولئك أعتدنا لهم عذابا أليما. परंतु पश्चाताप त्या लोकांकरता नाही जे वाईट कृत्य करत राहतात. येत पावेतो की जेव्हा त्यांच्यापैकी एखाद्याची मृत्यूची घटका येऊन ठेपते तेव्हा तो म्हणतो की आता मी पश्चाताप केला. आणि याच प्रकारे पश्चाताप त्या लोकांकरता देखील नाही जे मरेपर्यंत काफीर राहिलेत. अशा लोकांकरता तर आम्ही दुःखदायक शिक्षा तयार करून ठेवली आहे. يا أيها الذين آمنوا لا يحل لكم أن ترثوا النساء كرها ولا تعضلوهن لتذهبوا ببعض ما آتيتموهن إلا أن يأتين بفاحشة مبينة وعاشروهن بالمعروف فإن كرهتموهن فعسى أن تكرهوا شيئا ويجعل الله فيه خيرا كثيرا.
हे इमानवाल्यांनो, तुमच्याकरता हे हलाल नाही की तुम्ही बळजबरीनं स्त्रियांचे वारस बनावं, आणि हे देखील हलाल नाही की त्यांना त्रस्त करून त्या महेरचा काही भाग तुम्ही उपटून घेण्याचा प्रयत्न करावा जो तुम्ही त्यांना देऊन टाकला आहे. परंतु जर त्या स्पष्टपणे अश्लील कृत्य करतील तर तुम्हाला जरूर त्यांना त्रास देण्याचा अधिकार आहे. त्यांच्याशी चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करा. जर त्या तुम्हाला नापसंत असतील तर शक्य आहे की एखादी गोष्ट तुम्हाला पसंत नसेल, परंतु अल्लाहनं त्यांच्यातच बरंचसं भलं ठेवलं असावं. وإن أردتم استبدال زوج مكان زوج وآتيتم إحداهن قنطارا فلا تأخذوا منه شيئا أتأخذونه بهتانا وإثما مبينا. जर तुम्ही एका पत्नीच्या जागी दुसरी पत्नी आणण्याचा इरादाच केला असेल तर तुम्ही जरी तिला ढीगभर माल दिला असला तरी त्यातील काडी मात्र परत घेऊ नका. मग काय, तुम्ही तिच्यावर आळ घेऊन आणि उघड अन्याय करून तो माल परत घ्याल. وكيف تأخذونه وقد أفضى بعضكم إلى بعض وأخذن منكم ميثاقا غليظا. आणि बरं, तुम्ही ते तसं घ्याल जेव्हा तुम्ही एक दुसऱ्यापासून सुपभोग घेतला आहे आणि त्यांनी तुमच्याशी पक्का करार केलेला आहे. ولا تنكحوا ما نكح آباؤكم من النساء إلا ما قد سلف إنه كان فاحشة ومقتا وساء سبيلا. आणि ज्या स्त्रियांशी तुमच्या पित्यांनी विवाह केला असेल त्यांच्याशी कदापि विवाह करू नका, परंतु जे पूर्वी घडलं ते घडलं. खरं पाहता ही एक निर्लज्जपणाची कृती आहे, अप्रिय आहे आणि वाईट चाल आहे. حرمت عليكم أمهاتكم وبناتكم وأخواتكم وعماتكم وخالاتكم وبنات الأخ وبنات الأخت وأمهاتكم اللاتي أرضعنكم وأخواتكم من الرضاعة وأمهات نسائكم وربائبكم اللاتي في حجوركم من نسائكم اللاتي دخلتم بهن فإن لم تكونوا دخلتم بهن فلا جناح عليكم وحلائل أبنائكم الذين من أصلابكم وأن تجمعوا بين الأختين إلا ما قد سلف إن الله كان غفورا رحيما. तुमच्यासाठी निषिद्ध केल्या गेल्या आहेत तुमच्या माता, कन्या, बहिणी, आत्या, मावश्या, पुतण्या, भाच्या आणि तुमच्या त्या माता ज्यांनी तुम्हाला दूध पाजलं आहे, आणि तुमच्या दूध बहिणी आणि तुमच्या पत्नीच्या माता आणि तुमच्या पत्नींच्या मुली ज्यांचं पालनपोषण तुमच्या पदरी झालं आहे. ज्या पत्न्यांशी तुमचे संभोग झाले असेल त्यांच्या मुली, परंतु एरवी जर केवळ विवाह झाला असेल आणि त्या बायकांशी समागम झाला नसेल, त्यांना घटस्फोट देऊन त्यांच्या मुलींशी विवाह करून घेण्यात तर त्यावर तुमची काही पकड नाही. आणि तुमच्या त्या मुलांच्या पत्न्या जे तुमच्या वीर्याचे असावेत, आणि हे देखील तुमच्यासाठी हराम केलं गेलं आहे की तुम्ही दोन बहिणींना विवाह बंधनात एकत्र आणावं. परंतु पूर्वी जे काही घडलं ते घडलं. अल्लाह क्षमा करणारा आणि परम कृपाळू आहे.